नमस्कार. आपल्या रोजच्या आयुष्यात कपडे धुण्यासारख्या अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टीत एक जबरदस्त केमिस्ट्री लपलेली आहे आणि आज आपण तीच उलगडून बघणार आहोत. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया आणि डिटर्जंटच्या जगात एक डीप डाईव्ह घेऊया. कधी विचार केलाय का की आपल्या लॉन्ड्री बास्केटमध्ये जे कपडे पडलेले असतात त्यांना स्वच्छ करण्यामागे एक पूर्णपणे अदृश्य रसायनशास्त्र काम करतं? हो, हेच ते विज्ञान आहे जे तेलकट डाग आणि घाणला अक्षरशः गायब करून टाकतं. ओके, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, स्वच्छतेचं विज्ञान. म्हणजे हे जे क्लीनर्स असतात ते नेमकं काम करतात तरी कसे, हेच आपण आता समजून घेणार आहोत. या सगळ्या स्वच्छतेच्या खेळाचा खरा हिरो आहे सर्फॅक्टंट. आता हा सर्फॅक्टंट म्हणजे काय? तर समजा हा एक असा मॉलिक्यूल आहे ज्याला दोन अगदी विरुद्ध स्वभावाची टोकं आहेत. एक डोकं जे आहे हायड्रोफिलिक म्हणजे जलस्नेही, त्याला पाण्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. आणि दुसरं टोक म्हणजे त्याची शेपटी, ती आहे हायड्रोफोबिक म्हणजे जलविरोधी, तिला पाण्याची प्रचंड भीती वाटते. पण गंमत म्हणजे तिला तेल आणि घाण मात्र खूप आवडते. बरं, आता ही प्रक्रिया घडते कशी ते बघा. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण डिटर्जंट पाण्यात टाकतो तेव्हा काय होतं? तर सर्फॅक्टंटची जी जलविरोधी शेपटी आहे, जी पाण्याला घाबरते, ती पटकन कपड्यांवरच्या तेलकट डागांना आणि घाणीला जाऊन चिकटते. आणि त्याचवेळी त्याचं जे पाण्यावर प्रेम करणारं डोकं आहे ते बाहेरच्या पाण्याकडे वळतं. यातून एक अशी मस्त गोलाकार रचना तयार होते. त्यालाच मायसेल असं म्हणतात. हे मायसेल म्हणजे जणू काही घाणीसाठी एक तुरुंगच आहे. घाण आत अडकते आणि मग पाणी येतं आणि या पूर्ण मायसेलला सहजपणे धुवून घेऊन जातं. बस, आपले कपडे एकदम स्वच्छ. पण थांबा, ही गोष्ट नेहमीच इतकी सोपी नव्हती आणि इथेच साबणाची एंट्री होते. चला आपल्या दुसऱ्या विभागात बघूया, साबणाची कठीण पाण्यासोबतची अडचण. म्हणजे एक हजारो वर्षांपासून चालत आलेला उपाय आणि आजचं एक मोठं आव्हान. आणि गंमत बघा, इथे खरी अडचण साबणाची नव्हतीच, अडचण होती पाण्याची. हो, विशेषतः हार्ड वॉटर किंवा ज्याला आपण कठीण पाणी म्हणतो त्याची. आता हे कठीण पाणी म्हणजे काय? तर ज्या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे आयन्स भरपूर असतात. आणि होतं काय की जेव्हा साबण ह्या आयन्सच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांची एक रासायनिक प्रक्रिया होते. यातून एक असा विचित्र, चिकट, पांढरा पदार्थ तयार होतो जो पाण्यात अजिबात विरघळत नाही. यालाच स्कम म्हणतात. आणि यामुळेच तर कठीण पाण्यात साबणाचा फेस होत नाही, उलट कपड्यांवर एक पांढट थर जमा होतो. आणि मग याच समस्येवर एक जबरदस्त उपाय शोधून काढण्यात आला, तो म्हणजे सिंथेटिक डिटर्जंट. चला आपल्या तिसऱ्या भागात बघूया, द डिटर्जंट सोल्युशन. म्हणजे कपडे धुण्याची एक अधिक चांगली, एक इंजिनियर पद्धत कशी तयार झाली. आता इथे बघा, हा आहे हार्ड वॉटर शोडाऊन. साबण विरुद्ध डिटर्जंट. डावीकडे काय दिसतंय? साबण हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसोबत रिॲक्ट होतो आणि तोच चिकट स्कम तयार करतो. म्हणजे साबण तिथे पूर्णपणे फेल. पण आता उजवीकडे बघा, डिटर्जंट. त्याचे जे सॉल्ट्स बनतात ते पाण्यात मस्त विरघळतात. म्हणजे स्कम तयार होण्याचा प्रश्नच नाही. आणि म्हणूनच डिटर्जंट हार्ड वॉटरमध्ये सुद्धा तितकंच प्रभावीपणे काम करतो. आता थोडं केमिस्ट्रीच्या भाषेत बोलायचं झालं तर हे सिंथेटिक डिटर्जंट म्हणजे नेमकं काय? तर हे आहेत लांब साखळी असलेले अल्काइल हायड्रोजन सल्फेट्स किंवा अल्काइल बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचे सोडियम सॉल्ट्स. थोडक्यात त्यांची जी रासायनिक रचना आहे ती साबणापेक्षा वेगळी आहे. त्यांच्यामध्ये तो कार्बोक्सिलेट ग्रुप नसतो जो साबणात असतो. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे जो त्यांना हार्ड वॉटरमध्ये प्रभावी बनवतो. ओके, तर डिटर्जंटचे पण मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला ॲनायोनिक, याच्यावर असतो निगेटिव्ह चार्ज. हा आपल्याला आपल्या घरातल्या कपड्यांच्या डिटर्जंटमध्ये किंवा टूथपेस्टमध्ये सापडतो. दुसरा आहे कॅटायोनिक, नावाप्रमाणेच यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज. हा कुठे वापरतात? तर हेअर कंडिशनरमध्ये किंवा जंतुनाशकांमध्ये. आणि तिसरा प्रकार म्हणजे नॉन आयोनिक, म्हणजे ज्यावर कुठला चार्ज नाही, न्यूट्रल. हा आपल्याला लिक्विड डिशवॉशरमध्ये बघायला मिळतो. पण प्रत्येक सोल्युशनसोबत एक नवीन प्रॉब्लेम येतो नाही का? आणि डिटर्जंटच्या बाबतीतही तसंच झालं. आता आपण वळूया आपल्या चौथ्या भागाकडे, डिटर्जंटची पर्यावरणीय किंमत. आणि हो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे. डिटर्जंटने आपली धुण्याची समस्या तर सोडवली, पण त्याचे काही असे परिणाम समोर आले ज्याचा आपण विचारच केला नव्हता. आणि याचा थेट फटका बसला आपल्या पर्यावरणाला. तर इथे 2 मोठ्या पर्यावरणीय समस्या उभ्या राहिल्या. पहिली, बायोडिग्रेडेबिलिटीची समस्या. म्हणजे काय की सुरुवातीच्या काळात जे डिटर्जंट्स बनवले गेले त्यातल्या हायड्रोकार्बन साखळ्या खूप फांद्या होत्या आणि त्यामुळे बॅक्टेरिया त्यांना सहज तोडू शकत नव्हते. परिणाम, नदी नाल्यांमध्ये प्रचंड फेस साचायचा आणि प्रदूषण वाढायचं.
अर्थात आता यावर उपाय शोधलाय. आजचे डिटर्जंट सरळ साखळीचे असतात जे सहज विघटित होतात. आता दुसरी आणि त्याहूनही गंभीर समस्या, ती म्हणजे युट्रोफिकेशन. डिटर्जंट अधिक प्रभावी व्हावे म्हणून त्यात फॉस्फेट्स मिसळले जायचे. पण हेच फॉस्फेट्स जेव्हा पाण्यात जायचे तेव्हा ते तिथल्या शेवाळासाठी एका खतासारखं काम करायचे. यामुळे पाण्यावर शेवाळाची प्रचंड वाढ व्हायची, ज्याला अल्गल ब्लूम म्हणतात. आणि हे शेवाळ पाण्यातील सगळं ऑक्सिजन शोषून घ्यायचं, ज्यामुळे मासे आणि इतर जलचर अक्षरशः गुदमरून मरायचे. चला तर मग आता या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. काही महत्त्वाचे मुद्दे, काही की कॉन्सेप्ट्स जे आपल्याला पटकन आठवण्यासाठी आणि परीक्षेसाठी तर खूपच महत्त्वाचे आहेत. पहिली टर्म सॅपोनिफिकेशन. अगदी सोप्या भाषेत चरबी आणि अल्कली वापरून साबण बनवण्याची जी प्रक्रिया आहे तिला सॅपोनिफिकेशन म्हणतात. दुसरी टर्म स्कम. हे तर आता आपल्या पक्क लक्षात राहिलं असेल. हार्ड वॉटरमध्ये साबण वापरल्यावर तयार होणारा तो पांढरा चिकट पदार्थ जो पाण्यात विरघळत नाही आणि साबणाला निकामी करतो. आणि तिसरी महत्त्वाची संकल्पना CMC म्हणजेच क्रिटिकल मायसेल कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ काय? तर पाण्यात सर्फॅक्टंटचं कमीत कमी किती प्रमाण असावं लागतं जेणेकरून ते मायसेल बनवायला सुरुवात करतील. कारण जोपर्यंत मायसेल बनत नाहीत तोपर्यंत खरी साफसफाई सुरूच होत नाही. म्हणून ही पातळी गाठणं महत्त्वाचं आहे. तर आज आपण पाहिलं की आपल्या कपड्यांच्या स्वच्छतेमागे किती मोठं विज्ञान दडलेलं आहे. साबणापासून डिटर्जंटपर्यंतचा प्रवास आपण बघितला. पण जाता जाता एक प्रश्न मागे राहतोच की आपण विज्ञानाच्या मदतीने असा एखादा क्लीनर शोधू शकतो का ज्याची पर्यावरणाला शून्य किंमत मोजावी लागेल? एक असा उपाय जो फक्त स्वच्छ करेल पण कोणतीही नवीन समस्या निर्माण करणार नाही? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?